शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे गार्गी निर्मित तसेच कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित स्मार्ट सुनबाई हा नवीन मराठी चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। याच निमित्ताने स्मार्ट सुनबाईची टीम माध्यमांशी संवाद साधला आहे। पाहूया। स्मार्ट सुनबाई असं या चित्रपटाचं नाव आहे आणि 21 नोव्हेंबरला महाराष्ट्रभर सगळ्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे। तर ह्यामध्ये ज्याप्रमाणे आपले निर्माते आबा दोलतोडे यांनी सांगितलं की बचत गट किती महत्वाचा आहे ग्रामीण महिलांसाठी आणि त्यातून मग इतर करमणुकीचे जे काही सीन्स घडतात ह्या सिनेमामध्ये, मग त्याच्यामध्ये थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, मर्डर आहे, फाईट सिक्वेन्स आहे। आमची स्मार्ट सुनबाई फाईट सिक्वेन्सही करते। तर असं एक वेगळं काय म्हणतात कॉम्बिनेशन आहे, कम्प्लीट कमर्शियल मसाला आहे। पण असं नाही की तुम्ही डोकं बाहेर ठेवून या, असं आहे की तुम्ही विचारही करू शकता आणि एक मेसेज देणारा चांगला चित्रपट आहे, कॉमेडी जॉनरचा, एंटरटेनिंग असं मला वाटतं। मी या चित्रपटामध्ये सुनबाईंची भूमिका करते, गंगा नाव आहे कॅरेक्टरचं। आणि संदेश म्हणजे मला असं सांगायचं की ह्या सिनेमामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार नाही अशी एकही गोष्ट नाही जी तुम्हाला बघायला मिळणार नाही। फुल ऑन एंटरटेनमेंट असणार आहे। इतके सुंदर कलाकार आहेत, इतकी सुंदर स्क्रिप्ट आहे, म्युझिक खूप छान आहे, लोकेशन खूप सुंदर आहे, त्यामुळे फुल एंटरटेनमेंट असणार आहे आणि तुम्ही मजा करणार आहात, धमाल करणार आहात। कुठलेही प्रेशर आपल्याला फार कोणी सल्ले दिलेले आवडत नाही, तसा कुठला सल्ला आता ह्यातनं आम्ही संदेश देतो असं होणार नाहीये। तुम्ही प्रत्येक माणूस या सिनेमातून एक वेगळा संदेश घेऊन बाहेर पडेल आणि नकळत तुम्हाला ते कळेल की काय सांगायचं सिनेमामध्ये। आज स्मार्ट सुनबाई सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही प्रमोशनला आलो। आमचा हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025ला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होते। खूप छान, म्हणजे एक चांगली फॅमिलीने बघण्यासारखा हा विषय। म्हणजे आपण जरी नाव सिनेमाचं स्मार्ट सुनबाई असलं तरी काहींना प्रश्न पडला असेल की विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील किंवा पुरुष असतील, तर सगळ्यांनी बघण्यासारखा हा सिनेमा आहे आणि एक मेसेज देतो। म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहतो की सामाजिक सिनेमा जर म्हटलं तर तो गंभीर स्वरूपाचा असतो, सिरियस असतो, पण हा सिनेमा इतका कॉमेडी, म्हणजे एक सीन असा नाही की त्याच्यामध्ये कॉमेडी नाही आणि एक सीन असा नाही की त्याच्यामध्ये मेसेज नाही। एवढा सुंदर असा सिनेमा स्मार्ट सुनबाई। ह्याच्यामध्ये कलाकारही उत्कृष्ट आहेत, किशोरी शहाणे आहेत, सायली देवधर आहे, मी आहे, संतोष जोयकर आहेत, भाऊ कदम आहे, मोहन जोशी आहेत, दीपक शिर्के आहेत, त्याच्यानंतर उषा नाईक आहेत, प्राजक्ता हनमगर आहेत, प्राजक्ता गायकवाड आहेत, आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे। खूप चांगला अनुभव त्यांचा आहे, निर्माते गोवर्धन दोलताडे असतील। खूप सुंदर सिनेमा। त्याच्यामध्ये मी एक श्रीधर नावाचं पात्र केलं, माझ्या अपोजिटला प्राजक्ता गायकवाड आहे। खूप इंटरेस्टेड सिनेमा आहे। महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना, कळायला लागलेल्या मुलापासून ते रिटायरमेंटपर्यंतच्या माणसाला आणि पूर्ण लेडीज जेंट्स दोन्ही अगदी हा सिनेमा खूप आनंदाने, खूप हसून बघू शकतात। आणि मला हीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सगळीकडे महाराष्ट्रावर प्रमोशनला फिरतोय। याच निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आलो। पत्रकार बांधवांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। 21 नोव्हेंबरला संभाजीनगरची जनता चित्रपटगृहामध्ये जाऊन स्मार्ट सुनबाई सिनेमा बघेल ही आशा। नमस्कार, मी निर्माता गोवर्धन दोलताडे। स्मार्ट सुनबाई हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025ला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय आणि स्मार्ट म्हणजे दिसण्यात स्मार्ट नाही तर कामामध्ये स्मार्ट अशी या चित्रपटातली सून आहे। आणि प्रत्येक घरामध्ये जर प्रत्येक महिला स्मार्ट वर्क करत असेल तर त्या घरातलं उत्पन्नात वाढ होऊ शकते, त्या घरामधली सगळं कुटुंब सुखात राहू शकतं। आणि महत्त्वाची गोष्ट, जर कुटुंब सुखात असेल म्हणजे स्मार्ट सुनेमुळं, तर त्या घरातली सासू सुद्धा आणि सून सुद्धा व्यवस्थित राहू शकतात। अशा धर्तीवरती हा सिनेमा आहे आणि फुल कॉमेडीच्या माध्यमातून, जरी सासू आणि सून हा चित्रपटाचा विषय असला तरी पण खूप चांगल्या पद्धतीने ह्याची मांडणी केली। खूप जुने कलाकार, म्हणजे जुने आपले बॉलिवूड पासून ते आत्ताची नवीन कलाकारापर्यंतची सगळी फळी या चित्रपटात काम करते। आणि विशेषतः प्रत्येक म्हणजे चित्रपटात एक वेगळं काहीतरी विशेष असतं। तर या चित्रपटाचं एक विशेष आहे की आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुका आहे, एक छोटंसं गाव आहे नलखेडा नावाचं, आणि गारखेडा नावाचं। तर त्या ठिकाणी बॅकवूड नावाचे एक रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टवरती जी मजा आली शूटिंगची, आणि जे आम्ही शूटिंग त्या ठिकाणी केलं ते मला असं वाटतं महाराष्ट्रात नाही तर आपल्या भारतात सुद्धा कुठं नसेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला ते लोकेशन भेटले। आणि लोकांना नक्कीच ह्या चित्रपटाच्या विषयाबरोबर ते लोकेशन बघायला सुद्धा खूप आवडणार आहे आणि नक्कीच हा चित्रपट सर्व समाजातील लोकांना आवडणार आहे। त्यामुळे नक्की 21 नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वांनी पाहावा ही विनंती। धन्यवाद।